नमस्कार, मी ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। 5 मिनिटांमध्ये चहाची चाळणी वापरून 50 वाती कशा बनवायच्या त्यासोबतच इथे मी घरच्या घरी 15 ते 20 रुपयामध्ये बाहेर बाजारात तुम्हाला 50 रुपयाला मिळणारं जे तोरण आहे ते बनवून दाखवणार आहे। 15-20 रुपये खर्च केला तरी सुद्धा आपल्याला 50 रुपयांचं तोरण घरच्या घरी बनवता येतं। अगदी सोप्या ट्रिक्स आहेत। त्यासाठी लागणार आहे आपल्याला ग्लिटर पेपर। तर हा एका बाजूने स्टिक होणारा पेपर असतो, दुसऱ्या बाजूनी त्याला भरपूर चमकी देखील असते आणि छान असा दिसणारा हा ग्लिटर पेपर कुठल्याही दुकानामध्ये तुम्हाला फक्त 10 रुपयाला मिळतो। हा पेपर आपल्याला 1.5 लागलेला आहे, म्हणजे इथे 10 रुपयाचा हा पेपर सुरुवातीला घेतला मी आणि त्यावरती पेपरचा आपल्याला सेंटर कापायचा आहे। म्हणजे बघा इथे दोन्ही बाजूंनी आपल्याला याची विड्थ मोजून घ्यायची आणि सेंटरला एक लाईन ओढायची आहे। सेंटरला ओढलेल्या लाईन शेजारीच आपल्याला स्केलनेच एक स्केल ठेवून 1 इंच एवढा अंतर ठेवून दोन्ही बाजूंनी 1-1 इंच अंतर ठेवायचे आणि मधली जी सेंटरची लाईन आहे ती अशी कात्रीने कट करून घ्यायची। तुम्ही म्हणाल मी दोन्ही बाजूंनी सुद्धा रेषा ओढलेल्या आहेत, तर दुसऱ्या बाजूंनी माझी फक्त 10 सेंटीमीटरची रेष ओढलेली आहे मी आणि एका बाजूंनी 1 इंचची एवढी रेष ओढली आहे। तर याची विड्थ आहे ती पेपरची अर्धी विड्थ घेतलेली आहे। पेपर अशा प्रकारचा आहे बघा आणि या पेपरची अर्धी विड्थ म्हणजे 10 सेंटीमीटर आहे। तर तुम्ही अंदाजे घेऊ शकता। पेपर तुम्हाला लहान मोठ्या साईजमध्ये मिळू शकतो, पण मी इथे पेपरची जी लेंथ आहे ती थोडीशी जास्त घेतलेली आहे। म्हणजे जास्त किती, तर दरवाजाची जी आपली विड्थ आहे ना तर ती मोजायची आहे आणि लेंथ आपल्याला इथे अंदाजे थोडीशी कमी जास्त घेऊ शकता। 10 सेंटीमीटर मी घेतली, त्यातली एका साईडला मी 2 सेंटीमीटरवर एक रेष ओढली आणि एका साईडला 1 इंचावर रेष ओढली, म्हणजे 2.5 सेंटीमीटरवरती एक रेष ओढलेली आहे। तर जी 10 सेंटीमीटरवरची रेष आहे तर त्याला थोडंसं जोरदार पेन्सिलच्या टोकाने खरडून ओढायचं आहे, जेणेकरून तो पेपर आपोआप फाटला जातो। नंतर आपल्याला ती स्ट्रीप आहे तर ती आपोआप ओढून काढायची आहे आणि पेपरच फाटला जावा, बॅक साईडचा ग्लिटर पेपर अजिबात फाटला जाऊ नये अशा प्रकारे पेन्सिलच्या टोकाने जोरदार अशी रेष ओढायची आहे। आणि इथे जी मी 1 इंचवरती रेष ओढली होती त्याला असं ट्रायंगल शेपमध्ये कट करायचे। 1 इंचावरती असे ट्रायंगलचे तुकडे व्यवस्थित काढून घ्यायचे। अंदाजेच मी हे ट्रायंगल कट केलेले आहेत कात्रीने, तर तुम्ही सुद्धा अंदाजेच हे ट्रायंगल असे कट करू शकता। अजिबात याला मेजरमेंट घेऊन ट्रायंगल असे ड्रॉ करत बसायची देखील गरज नाही। अगदी कात्री घेऊन तुम्ही हाताने व्यवस्थित हे ट्रायंगल असे कट केले ना तरीसुद्धा डिझाईन छान क्रिएट होते। आणि इथे आपण 1 इंचची रेष त्यामुळेच ओढलेली आहे की वरती किंवा खाली कुठलाही ट्रायंगल जाऊ नये आणि अगदी व्यवस्थित ते कट व्हावेत म्हणून। तर इथे मी आता सगळे ट्रायंगल 1 इंचाच्या रेषेपर्यंतच कट केलेले आहेत। आणि त्यानंतर आपण आता काय करणार आहोत, हे 3ही पेपर आहेत ना, तर हे मी 3 पेपर का घेतले, एक पेपर मला पूर्ण लागला आणि दुसऱ्या पेपरमधला हा अर्धाच भाग आहे जो माझ्या हातात आहे तो, आणि अर्धा भाग शिल्लक राहिलेला आहे। म्हणजेच 15 रुपयाचा पेपर आपल्याला इथे यूज झालेला आहे। तर 20 रुपयाचे 2 पेपर आणले होते, त्यातला 15 रुपयाचा पेपर यूज झाला आणि त्यामध्ये दरवाजाच्या जी साईज होती ना त्या साईजनुसारच मी हे 3 पेपर जोडल्यानंतर साईज किती लागते आपल्याला यानुसार मेजरमेंट करून मी हे पेपर घेतलेले आहेत। 3 पेपर जोडल्यानंतर बरोबर दरवाजाला लागेल एवढं तोरण तयार होणार आहे। आता मी घेतलेला आहे दोरा कोणताही घेऊ शकता। मी लाल कलरची माझ्याकडे उलन होती तर ती उलन घेतलेली आहे। घरामध्ये कोणताही लाल कलरचा धागा, करदुडा किंवा त्यानंतर अशा प्रकारचा उलनचा धागा देखील चालणार आहे। तर इथे उलन घेतलेली आहे, दुहेरी करून घ्यायची, गाठ बांधायची आणि गाठ मी सेंटरला घेतली। दोन्ही बाजूला मी अशा प्रकारे अडकवण्यासारखे लूप्स ठेवलेले आहेत। आता हा डिझाईनचा जो आपण कट करून ठेवलेला ग्लिटर पेपर आहे तर तो घ्यायचा आहे आणि इथे मी 2 सेंटीमीटर एवढ्या अंतरावरती कट केलेली लाईन किंवा लाईन जी जोरात ओढून घेतली होती पेन्सिलने, तर त्यावरचा पेपर असा सहज निघालेला आहे। बघू शकता पेपर फाटला गेला पण ग्लिटर पेपर अजिबात फाटला नव्हता। त्यामुळे मी हा जो भाग आहे तो हातानेच काढून घेऊ शकले पेपरचा, कारण तो ऑलरेडी पेन्सिलच्या टोकाने फाटलेला होता। त्यामुळे पेन्सिलने जोरदार ही लाईन ओढून घ्यायची, जेणेकरून हा पेपर आपल्याला कात्रीने वगैरे कट करायची गरज नाही आणि तो करता येणार पण नाही।
केला तर तो मग आपल्याला असा पेन्सिलच्या टोकानेच असा फाडता येतो व्यवस्थित. लाईन ओढताना जोरात ओढली की हा पेपर असा सहज निघतो. आता आपल्याला काय करायचं आहे, हा उलनचा धागा व्यवस्थित यावरती सेंटरला ठेवायचा आहे. म्हणजे बघा, हा जर 2 सेंटीमीटरवरती आपण कट केलेला आहे पेपर, तर अगदी 1 सेंटीमीटर एवढा अंतर असं क्लोज करण्यासाठी, असं फोल्ड करण्यासाठी साईडला ठेवायचं आहे. आणि मग नंतर उलन त्यावरती अशी धागा ठेवून घ्यायचा आहे आणि मग त्याची फोल्डिंग पण अशी करायची आहे. तर ज्या बाजूला पांढरा पेपर आहे तिकडे याची फोल्डिंग झाली पाहिजे आणि बाहेरून आपल्याला पूर्ण ग्लिटर पेपरच दिसायला हवा आहे रेड कलरचा. त्यामुळे मी हा बाहेरून रेड कलरचा पेपर ठेवला आणि आतली बाजू जी त्याची व्हाईट कलरची आहे त्यावरती इथे जिथे जॉईंट झालेला आहे आपल्या दोन्ही पेपरला, तिथे मी ट्रान्सपरंट चिकटपट्टी वापरलेली आहे. आणि ही चिकटपट्टी यासाठी वापरली कारण जिथे जॉईंट आहे तिथे थोडंसंही असं फोल्डिंग झालं तर ते चांगलं दिसणार नाही. आणि याला पेपरला आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे, असा जॉईंट त्याला व्यवस्थित झाला पाहिजे, जेणेकरून हे एकच पेपर आहे असं देखील दिसून येईल आणि कुठेही जॉईंट आपला दिसून येणार नाही. यासाठी मला तिथे डबल टेप किंवा साधा आपला ट्रान्सपरंट पेपर वापरावा लागणार आहे. तर मी साधा ट्रान्सपरंट पेपर वापरला आहे, फक्त डबल टेपची पण आवश्यकता नाही. तर इथे तुम्ही बघू शकता मी आता एक लेस घेतलेली आहे आणि 3 जे तुकडे होते ते मी जोडून घेतलेत. कारण दरवाजाच्या आकाराचं हे तोरण बनवायचं म्हटलं की हे 3 पेपर मला जोडावे लागले, तेव्हा ते एका दरवाजाचं हे तोरण तयार झाले. लेस आहे, मी इथे लेस जॉईन केली वरच्या बाजूला. आणि जॉईंट लेस करत असताना सुरुवात करताना थोडीशी फोल्डिंग लेसला करायची, म्हणजे त्याचे जे काही धागे असतील किंवा कट झालेली लाईन असेल ती दिसणार नाही आणि फिनिशिंग व्यवस्थित दिसेल त्यामुळे. आणि जॉईन करत असताना फेविकॉल न वापरता मी इथे एक सोपी ट्रिक तुमच्यासोबत शेअर केली आहे. तर ही म्हणजे आपल्याला स्टेपलरच्या पिना मारायच्या आहेत, तिथे अजिबात दिसून येत नाहीत आणि अगदी व्यवस्थित आणि खराब न होणारं हे जे तोरण आहे ते तयार होतं. तुम्ही हा तोरणचा जो काही पेपर मी वापरला आहे तो रेड आणि येल्लो दोन्हीपैकी कोणताही वापरू शकता किंवा अजूनही दुसरे कलर तुम्हाला आवडत असतील तर कोणत्याही कलरमध्ये हे तुम्हाला ग्लिटर पेपर कुठल्याही दुकानात मिळतील. तर तिथून हे पेपर घेऊन या आणि सिंपल आणि सोप्या पद्धतीने 10 ते 15 किंवा 15 ते 20 रुपयामध्ये हे तयार करा. आता लेससुद्धा मी 10 रुपये मीटरची लेस आणलेली आहे आणि ही लेस 10 रुपयाला भरपूर 1 मीटर मिळते, ज्यातली लेस भरपूर उरून राहते. एका तोरणसाठी लागणारी लेस 1 मीटर अजिबात लागत नाही, त्यातली सुद्धा उरून राहते. बघू शकता तयार झालं आपलं घरासाठीचं तोरण, जे दिवाळीला आपण वापरू शकतो आणि बनवायला देखील खूप सोपं आहे. नक्कीच या दिवाळीला तुम्ही सुद्धा तुमच्या घरासाठी वेगवेगळे तोरण तयार करा, जेणेकरून आपलं घर सजावटीचं काम देखील पटापट होईल आणि त्या अगोदरच आपली पूर्वतयारी असेल तर सगळी कामं पटापट होतात. आता त्यानंतरची एक महत्त्वाची ट्रिक आहे ती म्हणजे वाती बनवण्याची. चहाची चाळणी वापरून जर वाती बनवायच्या म्हटलं तर झटपट वाती तयार होतात. त्यासाठी एक सोपी ट्रिक मी तुमच्यासोबत सुगंधी वाती बनवण्यासाठी शेअर केली. ती म्हणजे आपल्याला घ्यायचं आहे गुलाबजल. गुलाबजल कुठल्याही देवाचं साहित्य मिळतं बघा, तर त्या दुकानामध्ये तुम्हाला हे मिळून जाईल. आणि गुलाबजल देवासाठी जे वापरलं जातं तेच मी घेतलेलं आहे माझ्या देवघरातलं. तुमच्याकडे असेल तर तेच उचलून घ्या आणि त्यातलं पाणी जे आहे गुलाबजलचं ते काढून घ्या, म्हणजे गुलाबजल काढून घ्या एका वाटीमध्ये आणि नंतर त्याचा वापर करून आपल्याला या वाती बनवायच्या आहेत. हाताने देखील आपण अशा प्रकारच्या गोल आणि छान अशा या फुलवाती बनवतो, पण आपल्याकडून काय चूक होते माहिती का, आपल्याला दोन्ही हाताने असं जर ह्याला पाणी किंवा दूध किंवा गुलाबजल लावायचं असेल तर थोडंसं ओलं होतं आणि मग ते गोलाकार जो असतो त्याचा आकार जो असतो थोडाफार बिघडल्यासारखं होतो. तसं होऊ नये आणि आपली छान अशी वरती जी हाताने केलेली वात असते ती एकसारखी व्हावी, त्याला छान फिरवता यावं. आणि यासाठीच आपल्याला एक सोपी ट्रिक वापरायची, ती म्हणजे चाळणीचा जो भाग आहे असा बॅक साईडचा त्यावरती ठेवून आपल्याला वात बनवायची. आणि त्यानंतरच मग आपण चाळणीची बॅक साईड असते तिथे एक होल असतं बघा, त्या होलमधून आपल्याला ही जी बनवलेली वात असते ती बाहेर काढायची आणि हाताने छान अशी पिळवून घ्यायची. प्रत्येक वेळी त्याच होलमधून आपण जर बाहेर काढली वात आणि छान बनवली तर छान टाईट राहणारी आणि उभी राहणारी छान अशी ही फुलवात तयार होते. 5 मिनिटात 50 वाती तुम्हाला सुद्धा झटपट बनवायच्या असतील तर चहाच्या चाळणीची ही ट्रिक वापरा आणि चहाच्या चाळणीचं बॅक साईडचं जे होल आहे किंवा हँडलचं जे होल आहे त्याचा वापर करून भरपूर साऱ्या वाती तुम्ही सुद्धा या दिवाळीसाठी नक्की बनवून ठेवा. म्हणजे पूर्वतयारी झाली की दिवाळी आपली अगदी मजेत आणि हॅपी जाणार आहे. त्यामुळे नक्कीच पूर्वतयारी करायला विसरू नका.
आजचा व्हिडिओ युजफुल वाटला असेल, जरासं जरी आवडला असेल, तोरण आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.